सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे ओंकार हत्ती। हा देखणा हत्ती आपला शाही प्रवास करत आता सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सरमळे आणि भालावर परिसरात दाखल झालाय। त्याची ही ऐटीत चाल बघून वन विभागानेही त्याचा थाट राखलाय। जणू काही हा शाही पाहुणाच आहे। गेल्या महिनाभरात ओंकारनं सावंतवाडी तालुका पालथा घातला। कास, मडुरा, रोनापाल, इन्सुली, वाफोली, ओटवणे या गावात तो हजेरी लावून गेला। या प्रवासात त्याने मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली इथे 2 वेळा दर्शन दिले, तर तेरेखोल नदी तब्बल 4 वेळा पार करून आपल्या पोहण्याच्या कौशल्याचं प्रदर्शन केलं। नदी नाले पार करताना तो मस्तपैकी अंघोळही उरकून घेतो, असे त्याचे नित्यक्रम आहेत। सुरुवातीला दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे या हत्तीने एका शेतकऱ्याला चिरडून ठार केले। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। मात्र आता ओंकारचं वागणं खूपच शांत आणि माणसाळल्यासारखं झालंय। तो सध्या शांतपणे पुढे सरकत असल्याने त्याला पाहण्यासाठी स्थानिक लोकांची आणि विशेषतः लहान थोरांची गर्दी वाढतीये। वन विभागाने मात्र त्याची सुरक्षा आणि लोकांची काळजी घेत त्याला वाट दाखवण्याचं काम हाती घेतलंय। वन कर्मचाऱ्यांची टीम हाकारे देणाऱ्यांसोबत सतत मागावर आहे। शेतकरी आणि बागायतदार यांच्या नुकसानीसोबतच मनुष्यहानीही टाळण्याची दुहेरी जबाबदारी वन विभागाने अगदी चोखपणे सांभाळली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।